आजची मिसा ख्रिस्तवासी आईवडील यांच्या प्रेमस्मरणार्थ ऑलिसन डिसिल्वा याच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी ख्रिस्तवासी लॉरेन्स डिसोजा यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांवर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, आध्यात्मिक तयारी करून आपण काल आपली आश्रयदाती दयामाता हिचा सोहळा साजरा करून सन्मान केला. गेले अनेक दिवस तिच्या गुणांचं अनुकरण करण्यासाठी आपण श्रद्धेने प्रार्थना केली. सुरुवातीलाच गायनामध्ये गायलेलं आहे, श्रद्धामुची प्रभू तुझ्यावर. जी व्यक्ती आपली श्रद्धा व्यक्त करते संकटात, तिला परमेश्वर अंतर देत नाही याचा प्रत्यय आजच्या प्रभू शब्दामध्ये आपण घेत असताना आपली देखील श्रद्धा दृढ करून आपण नम्र व्हावं म्हणून या बलिदानामध्ये विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. ज्या पापामुळे आपण स्वतःला, देवाला आणि इतरांना दूर केलेलं आहे, त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगयने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Three
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या अमर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते. तुझ्या प्रीतीच्या दानांचा वर्षाव सतत आम्हावर कर. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यांतील आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापांपासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो त्याचे घर आणि त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातात यश दिले आहे ना? आणि देशात त्याचे धन वृद्धी पावत आहेत ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वाला लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नकोस. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. एके दिवशी असे झाले की इयोबचे पुत्र आणि कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत आणि द्राक्षारस पीत असता एका जासूदाने इयोबकडे येऊन म्हटले, बैल नांगरीत होते आणि त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या, तेव्हा शबाई लोक हल्ला करून त्यास घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने चाकरांची कत्तल केली. हे तुला सांगायला मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे इतक्यात दुसऱ्या जासूदाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे आणि चाकर जळून भस्म केले. हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एका जासूदाने येऊन सांगितले, तुझे पुत्र आणि कन्याही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत आणि द्राक्षारस पीत होती. इतक्यात वाळवंटाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगायला मीच एकटा निभावून आलो आहे. तेव्हा इयोबने उठून आपला झगा फाडला, आपल्या डोक्याचे मुंडन केले आणि जमिनीवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आहे, तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. ह्या सर्व प्रसंगात इयोबच्या हातून पाप झाले नाही आणि अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. हे देवा, माझ्याकडे कान दे,
माझे म्हणणे ऐक. हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. प्रतिसाद. हे देवा, माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. माझा निवाडा तुझ्यापुढे होवो, तुझे डोळे समृद्ध दृष्टीने पाहोत. तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झटती घेतली आहेस. तू मला तावून सुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही. प्रतिसाद. हे देवा, माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. मी तुझा धावा करतो, कारण हे देवा तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय घेणाऱ्यांना त्यांच्या विरोधकापासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस, तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. प्रतिसाद. हे देवा, माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. जयघोष. हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. आपणामध्ये मोठा कोण, याविषयी शिष्यामध्ये आपसात वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले. मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो. कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ तोच श्रेष्ठ आहे. योहान्नाने म्हटले, गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हाला अनुसरत नाही. येशूने त्याला म्हटले, त्याला मनाई करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, बायबलमध्ये अनेक पुस्तकं आहेत. त्यापैकी योग हे बायबलमधील 18वं पुस्तक, ज्याच्यामध्ये एकंदर 42 अध्याय आहेत. नुकताच आपण वाचन ऐकलं योबाच्या पुस्तकातलं अध्याय 1 ओवी 6 ते 22. या वाचनामध्ये परमेश्वर आणि सैतान यामधील संवाद आणि हकीकत ऐकली. त्याचप्रमाणे लोकच्या शुभवर्तमानांतून आपण जे शुभवर्तमान ऐकलं, देवाचा शब्द ऐकला, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य यामधील संवाद ऐकला. पहिल्या वचनांतील हकीकत ही आजच्या काळाशी मिळती जुळती आहे.
सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होती. प्रिय बंधुभगिनींनो, योब हा निष्ठावंत होता. त्याची देवावर नितांत श्रद्धा होती. त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नव्हता. त्याला परमेश्वराने भरभरून दिलेलं होतं. त्याचे 7 मुलं आणि 4 मुली, 7,000पेक्षा जास्त मेंढरं, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या आणि गाढवंसुद्धा होती. त्याच्यावर संकट आली, अरिष्ट आली, परंतु तो श्रद्धेशी, देवावरील विश्वासाशी एकनिष्ठ राहिला. त्याच्यावर अरिष्ट आल्यानंतर त्याचं सर्व गमावलं, धुळीस मिळालं. त्याचे मित्रमंडळी त्याच्याकडे आली आणि त्याला सांगू लागले, आता तरी तुझा देव कुठे आहे? त्या देवावरील विश्वास तू सोडून दे. परंतु त्याने श्रद्धेनं त्यांना उत्तर दिलं, जे देवाने दिलं ते देवाने नेलं, देवाचं नाव धन्य आहे. प्रिय बंधुभगिनींनो, ही धन्यता त्याच्यामध्ये कुठून आली? तर तो नम्र होता. जशी सोन्याची परीक्षा संकटात होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा ही अग्नीत होते. तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होते. तो संकटाला भ्याला नाही, घाबरला नाही, डगमगला नाही, मागे फिरला नाही. त्याने देवावरील श्रद्धा व्यक्त केली आणि त्याला ते गमावलेलं होतं वैभव त्याला परत मिळालं. प्रिय बंधुभगिनींनो, ग्रीक परंपरेत आणि यहुदी समाजात नम्रता म्हणजे कमीपणाचं किंवा दुर्बलतेचं लक्षण मानलं जाई. परंतु योबासारखा विश्वासू, निष्ठावंत हा सेवक त्याने नम्रता धारण केली आणि त्याला दिलेली सुबकता, समृद्धी ही त्याच्याबरोबर राहिली. त्याला कोणत्याही प्रकारचा अहंकार नव्हता. आजच्या प्रभू शब्दामध्ये, शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे की शिष्यांची आपसात चर्चा चाललेली होती, सर्वात श्रेष्ठ कोण? तेव्हा त्याने एका बालकाला त्यांच्यामध्ये उभं केलं आणि त्यांना सांगितलं, जो कनिष्ठ सर्वामध्ये तो श्रेष्ठ आहे. त्यांनी बालकाचं का उदाहरण दिलं? कारण बालक ही निरागस, निरस्तर आणि कोणत्याही प्रकारची पापं न करणारी असतात. त्यांना शुद्ध मन असतं, शुद्ध अंतःकरण असतं. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या ह्या महामारीच्या काळामध्ये आपण देवावर विश्वास ठेवून जगत असताना आपल्याला देखील अनेक अडचणींतून जावं लागतं, अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. योब जसा संकटामध्ये देवाशी एकनिष्ठ राहिला, तसं एकनिष्ठ राहून हा जो आजार आलेला आहे, ही जी महामारी आलेली आहे, त्याला श्रद्धेने तोंड देण्यासाठी परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. हा विश्वास न गमावता ह्या काळामध्ये आपण योबाचं पुस्तक जर बारकाईने वाचलं तर आपल्याला आपली श्रद्धा अधिक दृढ करता येईल. त्याचप्रमाणे आपण जरी लहान असलो तरी देवाच्या मर्जीत आपण मोठे बनत असतो. हा अनुभव घेण्यासाठी आपण अधिक पात्र ठरावीत. म्हणून परमेश्वराकडे, निर्मात्या परमेश्वराकडे विशेष प्रकारे प्रार्थना करूया, जेणेकरून सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा ही संकटात होते. याचा अनुभव घेऊन आपण योबासारखे श्रद्धेत अधिक दृढ होऊ. आमीन.
बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या समर्पणाचा स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केली. त्याच्या संपन्नेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलंस. तो ईश्वर असून त्याने ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपलं रक्त सांडलं. त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ करण्यात आले. त्याची भक्ती करण्यासाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारांतील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम सदाय जय 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 प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो.
प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वराकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य जे असून सदा स्वर्ग राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेली आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो
तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण दिला. ह्यावरून आपल्याला प्रीतीचं ज्ञान झालं आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण दिला पाहिजे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या बलिदानात आम्ही ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो. या बलिदानाद्वारे आम्हाला मुक्तीचे वरदान दे व ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. तर परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देऊ. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी
आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.